हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत मुळ्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठी इथे मी एक मुळा घेतला आहे. आता आपल्याला त्या मुळाचा किस बनवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे किस बनवल्यानंतर त्या मुळ्याचा उग्रवास जाण्यासाठी आपल्याला तो एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यातलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे, नाहीतर भाजी एकदम मोकळी होणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला मुळ्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे. तर आता फोडणीसाठी मी इथे एक टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतला आहे, कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, मिरची आणि लसणाचं वाटण करून घेतले आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतली आहे. तर आता एका कढईमध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची, त्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायची. आता बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांद्याचा कलर सोनेरी होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. त्यानंतर टोमॅटोचे काप टाकायचे. आता टोमॅटो सुद्धा तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. आता यामध्ये मिरची आणि लसणाचं वाटण टाकून घ्यायचं आहे. तर थोड्या वेळासाठी आपल्याला हे वाटण सुद्धा तेलामध्ये छान परतायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि अर्धा चमचा धने पावडर मी वापरते. आता फोडणीमध्ये हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मुळ्याचा किस यामध्ये मिक्स करायचा आहे. तुम्ही बघू शकताय पाणी निथळल्यामुळे किस एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे. काही मिनिटं आपल्याला मंद आचेवरती किस परतत राहायचं आहे आणि बऱ्यापैकी शिजल्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि एक झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटं झाकण ठेवून बंद करायचा गॅस आणि नंतर वाफेवरती शिजू द्यायचं आहे. तर अशा प्रकारे भाजी तयार आहे. थँक्यू.